नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्ट मध्ये। आणि आज आपण मस्त चमचमीत असा कलेजी मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। यापूर्वी देखील आपण कलेजीची रेसिपी बघितली होती, पण आज आपण प्रॉपर वाटण घाटण करून मस्त चमचमीत असा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग आपल्या किचन कडे वळूया। सगळ्यात अगोदर आपण इथे काय काय घेतले ते बघूया। तर इथे कलेजी फेटा आहे, कलेजी आणि फेटा असं मिक्स आहे, साधारण पाऊण किलो आहे। इथे 2 मोठे कांदे मी कापून घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे खोवलेलं ओलं खोबरं आहे, साधारण पाऊण कप इतकं खोबरं आहे। तुम्ही इथे सुकं खोबरं देखील वापरू शकता। त्याचबरोबर इथे थोडे खडे मसाले आहेत। हा घरगुती मसाला आहे, 2 मोठे चमचे, 1 मोठा चमचा गरम मसाला, थोडीशी अर्धा चमचा मिरची पावडर आहे कलरसाठी। त्याचबरोबर इथे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, चवीपुरतं मीठ आहे। आणि त्याचबरोबर इथे आलं, लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत वाटणासाठी, आणि इथे कोथिंबीर आहे। तर इथे सगळ्यात अगोदर आपण वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी काय करायचं, तर 1 चमचाभर तेल मी इथे घालून घेते। आता तेलामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर कांदा घालायचा आहे। तर इथे मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत, 2 मोठ्या साईजचे कांदे आहेत। जितका कांदा जास्त तितकी ग्रेव्ही छान होते। आता कांदा आपण परतून घेऊया, मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता जनरली जसं मी नेहमी करते, मी मीठ कांदा फ्राय करताना घालते, जेणेकरून कांदा देखील लवकर शिजायला मदत होते। तर हा कांदा जो आहे तो एक 7 ते 8 मिनिटं मी फ्राय करून घेतला, आणि तुम्ही बघू शकता छान मऊ झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे ओलं खोबरं घालायचं आहे। जर तुम्ही सुकं खोबरं वापरत असाल तर अजून थोडा उशिरा, अजून थोडा लालसर झाल्यावर घालू शकता। आता हे जे कांदा खोबरं जे आहे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, कांदा आणि खोबरं दोन्हीही ब्राउनिश होईपर्यंत। कांदा खोबरं फ्राय झालेला आहे। आता आपण वाटण वाटूया। तर इथे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत थोड्या, त्याचबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या आहेत, आणि 1 इंच आलं तुकडे करून घेतलेलं आहे। सगळ्यात खाली हे घालायचं, आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे। वाटणामध्ये थोडं पाणी घालूया, आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। खूप स्मूथ करायची नाही, थोडीशी दाटसर किंवा थोडीशी जाडसर ठेवायची, म्हणजे खाताना मजा येते। अगदीच स्मूथ झाली तर चांगलं लागत नाही। तर इथे मी वाटण वाटून घेतलेलं आहे, बघू शकता थोडीशी जाडसर आहे। तर ज्या पदार्थांना ग्रेव्ही होणं अपेक्षित असतं तिथे थोडीशी जाड ठेवायची, अगदी स्मूथ पेस्ट करायची नाही। आता इथे 2 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे, भांडं तेच आहे आणि काहीच हरकत नाही, कांदा खोबऱ्याचंच भांडं आहे। याच्यामध्ये हे जे वाटण आपण बनवून घेतलंय ते घालायचं, हलकंसं मिक्स करूया। याच्यात आता आपल्याला हे मसाले घालायचे। सो घरगुती मसाला आहे, मिरची पावडर आहे अर्धा चमचा, गरम मसाला, हळद आणि हिंग। मीठ आपण ऑलरेडी कांदा फ्राय करताना घातलं होतं। आता हे मिक्स करूया, आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता याला छान तेल सुटू द्यायचे। तर याला छान साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण ही कलेजी घालणार आहोत, आणि हे मिक्स करून घेऊया। थोडं हलक्या हाताने करायचं, कारण चिकन कलेजी आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे।
कलेजी मसाला बनवतो त्यामुळे खूप पाणी घालायचं नाही, कलेजी शिजेल ह्या अंदाजाने घालायचं. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटं आपण शिजवून घेऊया. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे. तर एक 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपण एकदा हे मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान घट्ट व्हायला लागलेली आहे. सगळ्या बाजूने एकदा व्यवस्थित करून घेऊया आणि आता आपण ही मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊया. गॅस मोठा ठेवायचा नाही कारण आता जाड व्हायला लागली आहे तर ते खाली चिकटू शकते. तर गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो करायची आणि हे शिजू द्यायचं आहे. कलेजी आहे ती अजून एक 10 मिनिटं मी मस्त शिजवून घेतलेली आहे, मंदाग्नीवर शिजवलेली आहे. जे झाकण आहे ते थोडंसं असं ठेवलेलं आहे कारण पूर्ण झाकण ठेवलं तर काय होतं की कलेजीला अजून पाणी सुटत जातं. आणि तुम्ही बघू शकता इतका छान तवंग आला आहे. आपण एकदा मिक्स करून घेऊया. छान रस्सेदार झाली आहे. आता तुम्हाला ही कन्सिस्टन्सी हवी असेल तर असंच ठेवू शकता. भाकरीसोबत खायला किंवा भातासोबत खायला अशीच छान लागते. पण मी अजून थोडंसं घट्ट करून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर देखील मी आता टाकते आणि अजून एक 4 ते 5 मिनिटं मी थोडंसं झाकण उघडं ठेवून शिजवणार आहे. एक तर हे होतं की कलेजीला पाणी देखील सुटतं आणि गॅस देखील खूप खराब होतो जेव्हा कोणतेही असे वाटणवाले पदार्थ आपण बनवतो. त्यामुळे मी थोडं झाकण उघडं ठेवणार आहे. आहा, वाव, खूप छान दिसते. अजून थोडीशी आपण आटवून घेऊया. अजून एक 3 ते 4 मिनिटं मी हे शिजवून घेतलेली आहे कलेजी आणि आपण बघूया. खूपच मस्त दिसते आणि आय थिंक इतकी ग्रेव्ही मी ठेवते कारण चिकन कलेजी आहे. काय होतं की थोड्या वेळानंतर ते आपोआप घट्ट व्हायला लागतं आणि भाकरीसोबत खायला किंवा भातावर घ्यायला ही ग्रेव्ही सफिशियंट आहे. तर इथे आपली वाटण वापरून चिकन कलेजी बनवून तयार आहे. वाव, काय दिसते. तर इथे आपली मस्त रसरशीत चिकन कलेजी बनवून तयार आहे. खूप वेळ लागत नाही आणि जर हे वाटण रेडी असेल तर अगदी 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होते. तर खायची कशी, तर ही भाकरीसोबत खूप छान लागते तांदळाच्या, किंवा तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकता. तर नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपण अशा छान छान रेसिपी घेऊन येणार आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सहित. तोपर्यंत या पद्धतीने वाटणाची चिकन कलेजी नक्की बनवून पहा आणि थँक्यू.